Hello students, in the last videos we have already discussed about the angle of contact and characteristics of angle of contact. In today's video we are going to study about the shape of meniscus. We know that different angle of contact actually angle ऑफ कॉन्टॅक्ट आपण पाहिलेला आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिलेल्या आहेत आणि मग त्या ठिकाणी आपण ज्या वेळेस वेगवेगळं लिक्विड त्या ठिकाणी कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल केरोसिन घेतलं, मर्क्युरी घेतलं, प्युअर वॉटर घेतलं, दॅट टाईम शेप ऑफ दिस लिक्विड कॉन्व्हेक्स ऑर कॉन्केव किंवा आपल्याला प्युअर वॉटर ज्यावेळेस घेतलं तर त्याचा जो शेप आहे तो प्लेन भेटला, केरोसिनसाठी आपल्याला कॉन्केव भेटला, मर्क्युरीसाठी आपल्याला कॉन्व्हेक्स भेटला. तर हे जे शेप या ठिकाणी भेटतात ॲक्च्युली तो जो शेप आहे त्याचा जो शेप आहे तो अँगलवर डिपेंड आहे की त्या ठिकाणी त्या लिक्विडचा जो अँगल आहे तो आपल्याला किती भेटतोय, लेस दॅन 90 डिग्री भेटतोय की ग्रेटर दॅन 90 डिग्री भेटतोय, त्यावर त्या ठिकाणी त्या लिक्विडचा जो शेप आहे तो डिपेंड आहे. त्याबरोबरच आणखीन काही फोर्सेसवर सुद्धा त्या ठिकाणी तो जो शेप आहे त्या लिक्विडचा तो ठरलेला आहे. ॲक्च्युली त्यावर कुठले फोर्स ॲक्ट आहेत तर हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ॲक्च्युली त्याची जी मॉलिक्युलर थिअरी आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची ती आपण आज या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत. आणि मग यामध्ये आपण शेप ऑफ मिनिस्कसमध्ये आपण ॲक्च्युली 4 पॉईंट पाहणार आहोत. फर्स्ट इज दी कॉन्केव मिनिस्कस शेप, देन सेकंड इज दी कॉन्व्हेक्स, देन थर्ड इज दी झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड लास्ट फोर्थ जो आहे तो म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्री. म्हणजे अशा 4 डिफरंट केज आपण ह्या शेप ऑफ मिनिस्कसमध्ये आज आपण पाहणार आहोत. इन दी फर्स्ट केज, आता या ठिकाणी जी फर्स्ट केज आपण या ठिकाणी घेतलेली आहे, इन दी फर्स्ट केज वी टेक दी केरोसिन इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. आपण असं एक लिक्विड घेतलं आहे की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल, acute असेल. अँड वी नो दॅट केरोसिन इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड विल गेट दी शेप ऑफ मिनिस्कस कॉन्केव ऑर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर आपण हे मागेच आपण ज्यावेळेस कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या तर त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. तर आता या ठिकाणी आपण काय केले बघा, जी डायग्रॅम या ठिकाणी मी काढलेली आहे, ड्रॉ केलेली आहे ती डायग्रॅम पहा. तर या डायग्रॅममध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल वी टेक दी केरोसिन घेतलं आहे in vessel, then this liquid is in contact with solid. That time here we consider the one molecule. तर या ठिकाणी एक मॉलिक्यूल त्याचा आपण काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे. आणि तो जो मॉलिक्यूल आहे तो कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, हा जो मॉलिक्यूल या ठिकाणी सपोज दिस इज दी ए मॉलिक्यूल अँड दिस इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर, सॉलिड अँड लिक्विड. दॅट मीन्स हिअर वी से दॅट या ठिकाणी जर आपण ह्या मॉलिक्यूल एचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स जर या ठिकाणी ड्रॉ केला, वी नो दॅट स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स दॅट मीन्स दी इमॅजिनरी स्पेअर विथ अ मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर अँड दिस रेडियस इक्वल टू दी मॉलिक्युलर रेंज. दॅट टाईम डिफरंट फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन देम. या ठिकाणी मॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत ते ह्या मॉलिक्यूलवर काय असतील किंवा ह्या लिक्विडवर, सगळ्या लिक्विडवर काय झालेले असतात, ॲक्ट झालेले असतात. त्यापैकी आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पाहिलेले आहेत बघा. वी नो दॅट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर ऑफ दी 2 टाइप्स. फर्स्ट इज दी कोहेसिव्ह फोर्स अँड दी सेकंड इज दी अडेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स, व्हॉट इज मीन बाय दी कोहेसिव्ह फोर्स? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स ऑफ दी सेम सबस्टन्सेस कॉल्ड एज दी कोहेसिव्ह फोर्स. अँड व्हॉट इज दी अडेसिव्ह फोर्स? फोर्स ऑफ दी अट्रॅक्शन बिटवीन the molecules of a different substances called as the adhesive force. तर या ठिकाणी हे जे फोर्स आहेत, हे जे मॉलिक्युलर फोर्स आहेत, ह्या मॉलिक्युलर फोर्सेसमुळे या ठिकाणी ह्या लिक्विडचा जो शेप आहे, या ठिकाणी हे लिक्विड जे शेप घेणार आहे हे त्या फोर्सेसवर डिपेंड आहे. ॲक्च्युली या ठिकाणी कुठले फोर्स ह्या मॉलिक्युलवर काय असतील, ॲक्ट असतील. ॲक्च्युली देअर आर दी व्हेरियस फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन दिस मॉलिक्यूल. आता या ठिकाणी वेगवेगळे फोर्स काय आहेत, ह्या मॉलिक्यूलवर ॲक्ट आहेत. आता फर्स्टली या ठिकाणी आपण काय केलं आहे पहा, मॉलिक्यूल ए कन्सिडर केलेला आहे, पार्टली इन एअर, पार्टली इन सॉलिड अँड पार्टली इन लिक्विड. दॅट टाईम दी व्हेरियस फोर्सेस ॲक्टिंग ऑन देम. फर्स्ट फोर्स हिअर ॲक्टिंग ऑन दी ए पी. आता या ठिकाणी
कोहेजिव्ह फोर्स ऍक्ट आहे बघा, अडेजिव्ह फोर्स ऍक्ट आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, डिटेलमध्ये पाहायचं आहे. त्या फोर्समुळेच त्या ठिकाणी त्या लिक्विडचा शेप, त्या लिक्विडला त्या ठिकाणी तो शेप प्राप्त होणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा कुठले कुठले फोर्स या मॉलिक्यूलवर ऍक्ट असतात. तर हा जो मॉलिक्यूल या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे, हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तो सॉलिडच्या देखील कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि लिक्विडच्या देखील कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यावेळेस यावर कुठले कुठले असे फोर्स ऍक्ट आहेत की त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा जो शेप आहे, म्हणजे त्या लिक्विडचं जे बिहेव्ज आहे किंवा त्या लिक्विडचा जो शेप आहे ते त्या ठिकाणी आपल्याला त्या टाईप कॉन्केव भेटेल की कॉन्व्हेक्स भेटेल हे त्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. इन दिस केस first force acting on this molecule AQ, the cohesive force actually on this AQ act the cohesive force due to the liquid molecule. तर या ठिकाणी हा जो AQ तुम्हाला दिसत आहे, ह्या AQ वर ह्या लिक्विड मुळे कुठला फोर्स ऍक्ट होतोय, कोहेजिव्ह फोर्स. दॅट मीन्स हियर सेम सबस्टन्सेस. यू नो दॅट कोहेजिव्ह फोर्स दॅट मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द सेम सबस्टन्सेस. या ठिकाणी लिक्विडच्या मॉलिक्यूलमुळे AQ जो फोर्स लागतोय तो कुठला आहे, कोहेजिव्ह फोर्स आहे. कुठला फोर्स आहे, कोहेजिव्ह फोर्स आहे. देन ऑन दी AP, तर या ठिकाणी ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्यूल, ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्यूल अडेजिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन AP बार. तर या ठिकाणी हा जो AP आहे बघा, या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे, या AP वर ह्या सॉलिडमुळे कुठला फोर्स ऍक्ट होतोय, अडेजिव्ह फोर्स. अडेजिव्ह फोर्सची पण डेफिनेशन आपण पाहिलेली आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस. एक सॉलिड आणि एक काय आला या ठिकाणी, लिक्विड. तर यामुळे या ठिकाणी हा लिक्विडचा मॉलिक्यूल जो आहे हा सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्यामुळे या ठिकाणी AP वर लागणारा जो फोर्स आहे तो कुठला आहे, अडेजिव्ह फोर्स आहे. ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्यूल, या ठिकाणी त्यावर लागणारा जो फोर्स आहे तो कुठला आहे, अडेजिव्ह फोर्स आहे अँड ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्यूल. अजून सुद्धा काही फोर्सेस आहेत बघा. देन थर्ड फोर्स कुठला आहे यावर ऍक्ट होणारा, दी अडेजिव्ह फोर्स ड्यू टू दी एअर मॉलिक्यूल. या ठिकाणी ह्या एअर मॉलिक्यूलमुळे अडेजिव्ह फोर्स ऍक्ट होतोय. काय, ड्यू टू दी एअर मॉलिक्यूल अडेजिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन दिस मॉलिक्यूल विच इज निग्लिजिबल मॉलिक्यूल. आता या ठिकाणी एअर मॉलिक्यूलमुळे जो काय अडेजिव्ह फोर्स यावर ऍक्ट होणार आहे तो कसा आहे, निग्लिजिबल आहे. अँड देन फोर्थ फोर्स कुठला आहे, weight of the molecule A and which is also negligible. तर या ठिकाणी ऍक्च्युली 4 फोर्स लागतात बघा ह्या मॉलिक्यूलवर. तर त्या ठिकाणी कुठले 4 फोर्स, AQ वर लागतोय कोहेजिव्ह फोर्स ड्यू टू द लिक्विड मॉलिक्यूल. देन ऑन दिस AP मॉलिक्यूल ऍक्ट द अडेजिव्ह फोर्स ड्यू टू द सॉलिड मॉलिक्यूल. देन ड्यू टू द एअर मॉलिक्यूल अडेजिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन देम बट दिस इज द निग्लिजिबल. अँड देन लास्ट फोर्थ force here acting on this molecule is the weight of this molecule A which is also negligible. आता ह्या 4 फोर्सेस पैकी 2 जे फोर्स आहेत ते कशा आहेत, निग्लिजिबल आहेत. कशा आहेत, निग्लिजिबल. म्हणजे ते आपण या ठिकाणी कन्सिडर करत नाहीयेत. फक्त ऍक्च्युली 2 फोर्स काय होत आहेत, ह्या मॉलिक्यूलवर लागत आहेत. आणि मग या ठिकाणी आता ह्या हा जो AP लागलेला आहे फोर्स आणि हा जो AQ लागलेला आहे ड्यू टू दी कोहेजिव्ह, तर यांचा रिझल्टंट आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. अँड दिस रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस मॉलिक्यूल A कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दी लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऍक्च्युली वी स्टडी अबाउट इन दी 11th स्टँडर्ड. तर हे जे रिझल्टंट फोर्स याच्यावर ऍक्ट होणार आहे तर तो जो आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे तो लॉ ऑफ पॅरलेलोग्राम वरून आपण या ठिकाणी त्याचा रिझल्टंट काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. आणि याच्याबद्दल आपण ऑलरेडी 11th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. स्केलर अँड वेक्टर वगैरे जो चॅप्टर होता मॅथमॅटिकल मेथडमध्ये आपण पाहिलं बघा, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तर त्या ठिकाणी रिझल्टंट आपण ड्रॉ करायला शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी त्याचा रिझल्टंट जो आहे तो कुठे असेल त्याच्यावर ह्या लिक्विडचा शेप जो आहे तो डिपेंड असणार आहे. मग आता या ठिकाणी बघा की आपण या ठिकाणी AQ जो आहे ह्या AQ ला अपोजिट अँड पॅरलल साइड इथे ड्रॉ केली. देन AP ला पण आपण अपोजिट आणि पॅरलल साइड काय केली, ड्रॉ केली. आणि या ठिकाणी त्याचा जो रिझल्टंट आहे, याचा जो रिझल्टंट आहे कुठे भेटलाय आपल्याला, इन दी सॉलिड. त्याचा जो रिझल्टंट ड्रॉ केलाय किंवा त्याचा जो रिझल्टंट आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे
तो आपल्याला सॉलिडमध्ये भेटलेला आहे. अँड फ्रॉम दिस डायग्राम या वी से दॅट द अडेसिव्ह फोर्स ड्यू टू, हा जो एपीवर ऍक्ट असलेला अडेसिव्ह फोर्स आहे ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्यूल, अडेसिव्ह फोर्स ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्युल्स कशावरती, एपी वरती, इज ग्रेटर दॅन द कोहेसिव्ह फोर्स, इज ग्रेटर दॅन द कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू द लिक्विड मॉलिक्यूल, ड्यू टू द लिक्विड molecule, and therefore the resultant AR bar lies in a solid, lies in the solid. म्हणजे काय की या ठिकाणी हा जो एपी आहे ना, ह्या एपी वर सॉलिड मॉलिक्यूल मुळे लागणारा अडेसिव्ह फोर्स खूप जास्त आहे. कशाच्या तुलनेमध्ये, ह्या एपीवर ऍक्ट होणारा कोहेसिव्ह फोर्स due to the liquid molecule. That means here we say that adhesive force is greater than the cohesive force due to the liquid molecule, and therefore we draw here AP bar is greater than the AQ bar, and due to this the resultant force acting on them, या ठिकाणी जो रिझल्टंट फोर्स या ठिकाणी ऍक्ट झालेला असेल त्याचा जो रिझल्टंट आपण या ठिकाणी ड्रॉ केलाय बाय युजिंग द लॉ ऑफ पॅरलोग्राम, तर तो कशामध्ये असणार आहे, सॉलिड मध्ये असणार आहे. आणि मग त्यानंतर बघा पुढची कंडिशन काय असेल, फॉर इक्विलिब्रियम ऑर स्टॅबिलिटी द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ऍट ऑल पॉइंट. म्हणजे काय की या ठिकाणी हे जे लिक्विड आहे ना, हे स्टेबल किंवा इक्विलिब्रियम राहण्यासाठी या ठिकाणी याचा जो आपण हा काढलेला आहे काय की रिझल्टंट हा कसा असला पाहिजे, नॉर्मल असला पाहिजे. याला कसा असला पाहिजे, तो नॉर्मल म्हणजे कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. हे लिक्विड जर असं स्ट्रेट असतं तर हा याला म्हणजे नॉर्मल नसता, तर या ठिकाणी ते लिक्विड जे आहे किंवा हे जे आहे हे असं स्टेबल किंवा इक्विलिब्रियम राहू शकत नाही. म्हणजे त्यामुळे हा जो आहे हा काय आहे, ह्या लिक्विडला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल आहे. अँड ड्यू टू दिस, त्यामुळे या ठिकाणी बघा काय होतंय, पुढची कंडिशन काय असेल, देअरफॉर द लिक्विड नियर द वॉल शुड पाईल अप against the solid boundary, and so that the tangent AT to the liquid surface is perpendicular to AR, and therefore this makes the meniscus concave shape. म्हणजे काय की या ठिकाणी त्यामुळे हे जे लिक्विड आहे ना, हा काय आहे, याला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. हा काय AR जो आहे हा काय याला परपेंडिक्युलर आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे लिक्विड आहे ना, हे काय होतं, असं थोडं वरती उचललं जातं. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा जो शेप आहे आपल्याला हा परपेंडिक्युलर राहिला तरच या ठिकाणी काय होणार आहे, याला हा म्हणजे हा काय होईल, हे लिक्विड काय होईल, स्टेबल राहील किंवा इक्विलिब्रियम राहील. आणि मग हे काय होतं, थोडंसं असं काय होतं, वरती उचललं जातं. आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी हे जे आहे एटी जो आहे, यु नो दॅट एटी टँजंट जो एटी टाकलेला आहे या ठिकाणी, हा जो टँजंट आहे लिक्विडमध्ये टाकलेला, तर दिस सरफेस इज परपेंडिक्युलर टू AR. तर त्याचा जो सरफेस आहे हा याला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी हा जो शेप भेटणार आहे या लिक्विडला, तर तो कसा भेटेल, कॉन्केव्ह भेटेल. म्हणजे याचा जो शेप असणार आहे तो कसा असणार आहे, कॉन्केव्ह. ऑर या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे या ठिकाणी भेटणार तो कसा असणार आहे, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. दॅट मीन्स हिअर से दॅट दिस इज लेस दॅन द 90 डिग्री. आणि हे असं कशाच्या बाबतीमध्ये असतं, किंवा हे जे आहे हा शेप आपल्याला कधी भेटतो, वेन लिक्विड पार्शियली वेट दी सॉलिड, अशी कंडिशन असते. दॅट टाइम विल गेट दी कॉन्केव्ह ऑर ॲक्यूट अँगल. तर हे जे आहे हे जेव्हा एखादं लिक्विड काय करत असतं, पार्शियली वेट करत असतं सॉलिडला, त्यावेळेस आपल्याला ही अशी कंडिशन भेटते. इन सेकंड केसमध्ये बघा आता, हे वी टेक दी मर्क्युरी इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. या ठिकाणी आपण काय केलंय, मर्क्युरी घेतले. बघा काय घेतलेलं आहे आपण, या ठिकाणी मर्क्युरी घेतलेला आहे. आता या ठिकाणी सुद्धा तेच आहे बघा, सेम कंडिशन आहे, फक्त तुम्हाला थोडासा चेंज या ठिकाणी दिसेल. तर बघा मर्क्युरी जो आहे तो घेतलेला आहे आपण याच्यामध्ये, दिस इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. दॅट टाइम फोर्सेस ऍक्टिंग ऑन देम, AP. What is the AP? Here we draw again sphere of influence of this molecule. Some partly in air, partly in solid, and partly in liquid. That time which forces acting on them? We know that actually two forces are acting on them. And then remaining two forces are negligible due to the air molecule and due to the weight of the molecule. Only two forces acting on them. Due to the solid molecule and due to the liquid molecule. On this AP act the
adhesive force due to the solid molecule, and on this AQ act the cohesive force due to the liquid molecule. तर या ठिकाणी AP वर जो फोर्स लागतोय तो adhesive फोर्स लागतोय ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्यूलमुळे, आणि AQ वर लागणारा जो फोर्स आहे तो कोहेसिव्ह फोर्स आहे ड्यू टू दी लिक्विड मॉलिक्यूल. अँड ड्यू टू दिस रिझन हियर we know then from the diagram here see that the cohesive force acting on this AQ molecule, cohesive force acting on AQ molecule due to the liquid is greater than the adhesive force due to the solid molecule. म्हणजे या ठिकाणी जो cohesive force लागतोय ना या AQ वर तो काय आहे, ग्रेटर आहे. काय आहे, ग्रेटर आहे. कशापेक्षा, अडेझिव्ह फोर्स पेक्षा. ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्यूलमुळे या ठिकाणी एपी वर जो अडेझिव्ह फोर्स ऍक्ट होणार आहे तो कमी आहे. कशाच्या तुलनेमध्ये, ह्या लिक्विड मॉलिक्यूलमुळे लागणाऱ्या AQ वर जो फोर्स लागतोय त्याच्या तुलनेमध्ये. म्हणून या ठिकाणी काय कंडिशन लिहिली बघा, कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन दी अडेझिव्ह फोर्स. देन therefore your resultant of this force is कशामध्ये लाय होतोय, लाईज इनसाइड द लिक्विड. तर या ठिकाणी त्याचा जो रिझल्टंट आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कशामध्ये भेटणार आहे, तो लिक्विडमध्ये भेटणार आहे. कशामध्ये भेटणार आहे, तो लिक्विडमध्ये भेटणार आहे. अँड देन नेक्स्ट कंडिशन काय असेल बघा, फॉर इक्विलिब्रियम और स्टॅबिलिटी द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस मॉलिक्यूल ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ॲट ऑल पॉइंट. त्यामुळे त्या ठिकाणी ती जी कंडिशन आहे ती इक्विलिब्रियम किंवा स्टॅबिलिटी किंवा स्टेबल राहण्यासाठी या ठिकाणी नेट फोर्स जो ऍक्ट होणार आहे ह्या सगळ्या वरती किंवा आपण या ठिकाणी म्हणूया ह्या ए मॉलिक्यूलवर जो नेट फोर्स ऍक्ट होणार आहे तर तो कसा असणार आहे, नॉर्मल असणार आहे. कशाला नॉर्मल असणार आहे, सरफेस ॲट ऑल द पॉइंट. अँड ड्यू टू दिस वी से दॅट द लिक्विड नियर द वॉल शुड द creep inside against the solid boundary, and this makes the meniscus convex so that its tangent AT is normal to the AR. त्यामुळे या ठिकाणी हा जो टँजंट तुम्ही पाहू शकता बघा, हा टँजंट जो आहे ना ह्या AR ला कसा आहे, नॉर्मल आहे. आणि ही कंडिशन ज्या वेळेस असते त्याच वेळेस या ठिकाणी हे जे लिक्विड आहे ते काय करू शकतं, त्याचा जो शेप आहे तो त्या ठिकाणी त्याला भेटतो. म्हणजे जो काय शेप असेल, कॉन्केव्ह असेल किंवा कॉन्वेक्स असेल. जसं की इथे कॉन्केव्ह बघितलं तसंच इथे ही कंडिशन कशी आहे, एटी काय आहे, ह्या AR ला काय परपेंडिक्युलर आहे. काय आहे, परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी जो शेप आपल्याला भेटणार आहे बघा तो कसा भेटतोय, कॉन्वेक्स भेटतोय. कसा भेटतोय, कॉन्वेक्स भेटतोय. आणि या ठिकाणी काय की हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे ह्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे बघा या ठिकाणी ड्रॉ करायचा राहिलेला आहे, तर तो कसा असणार आहे, ग्रेटर दॅन द 90 डिग्री. जेव्हा ग्रेटर दॅन 90 डिग्री असतं थीटा त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी कुठला अँगल भेटत असतो, ऑब्ट्यूस अँगल. आणि हा शेप कुठला भेटतोय तर कॉन्वेक्स मेनिस्कस शेप. तर आता या ठिकाणी ही कंडिशन कशामध्ये असते तर लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड. आपण पाहिलेले आहेत ह्या तिन्ही कंडिशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. तर या ठिकाणी जी कंडिशन असेल लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड, तर या ठिकाणी आपण मर्क्युरी घेतलेला आहे. या कंडिशनमध्ये काय घेतलेला आहे, मर्क्युरी या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. देन त्यानंतर पुढचा जो थर्ड जी केस आहे ती आहे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. देन थर्ड केस कुठली आहे आपली या ठिकाणी, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नाव आता झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याच्यामध्ये आपण फक्त थोडंसं काय करतोय, या ठिकाणी चेंज करतोय डायग्राम मध्ये. इथे आपल्याला काय करावं लागेल की हे जे लिक्विड आहे या ठिकाणी नाव देऊया आपण. देन थर्ड केस हियर, zero angle of contact. For that draw your diagram. तर या ठिकाणी आपण काय घेतोय, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी वॉटर कन्सिडर करतोय या ठिकाणी.
impure water, pure water here. We take the pure water is in contact with solid. Then we draw the sphere of influence. The sphere of influence आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. That time which forces acting on them. Here angle of contact, for that we'll get the 0. Then AR almost vertical. Then आता या ठिकाणी बघा आपण ड्रॉ काय केलेलं आहे AP and AQ सुद्धा. Then in this case, when pure water is in contact with solid, here we draw the sphere of influence, the molecule A consider, and we draw the sphere of influence, some part of this molecule in air, some part in solid and some part in liquid. That time which forces acting on this molecule A. The adhesive, same here, the adhesive force due to the solid molecule is so large that the cohesive force due to the liquid molecule is negligible. म्हणजे या ठिकाणी काय घडते बघा, आता पहिल्या दोन डायग्राम वरून किंवा पहिले जे दोन आपण पाहिलेत त्यावरून तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी जो अडेसिव्ह फोर्स आहे, काय की जो अडेसिव्ह फोर्स आहे ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्यूलमुळे यावर लागणारा जो अडेसिव्ह फोर्स आहे तो कसा आहे, लार्ज आहे. दॅट दी कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू दी लिक्विड मॉलिक्यूल इज निग्लिजिबल. म्हणजे अडेसिव्ह फोर्स तर ग्रेटर आहेच, पण यावर कोहेसिव्ह फोर्स जो लागतोय ड्यू टू दी लिक्विड मॉलिक्यूल तो कसा आहे, या ठिकाणी निग्लिजिबल आहे, म्हणजे नाहीच आहे. काय की नाहीच आहे. म्हणजे जवळजवळ या ठिकाणी AQ जो आहे तो काय आहे, झिरोच आहे. बघा ह्या कंडिशनमध्ये AQ दाखवलेला आहे. इथे मात्र या ठिकाणी जो AQ आहे ना, हा जवळजवळ काय आहे, हा AQ झिरोच आहे. झिरो नाही पण जवळजवळ काय आहे, तो झिरोच आहे. त्यामुळे फक्त एकच फोर्स आहे, त्यामुळे त्याच्यावर लागणारा जो फोर्स आहे तो फक्त एकच आहे. अँड दिस इज परपेंडिक्युलर. तो जो आहे तो कसा, त्याला परपेंडिक्युलर राहायला पाहिजे. म्हणून हे जे लिक्विड आहे हे व्हर्टिकली इतकं वर जातं की त्या ठिकाणी टँजंट जो आहे तो जवळजवळ ऑलमोस्ट डाऊनवर्डला येतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याचा तो काय भेटतो आपल्याला, 0 भेटतो. म्हणजे या ठिकाणी ते व्हर्टिकली एवढं वरती जातं की त्या ठिकाणी त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आपल्याला जवळजवळ काय भेटतो, 0 भेटतो. अँड ड्यू टू दिस रिझन हियर विल से दॅट AP बार इज परपेंडिक्युलर टू द सॉलिड सरफेस, therefore remain perpendicular to the resultant force of the liquid surface at the point of contact is almost vertical and angle of contact is 0. म्हणजे तो जो आहे हा काय असतो, ऑलमोस्ट वर्टिकल असतो, काय AR. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आपल्याला काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. तर अशा या 3 केसेस आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. बघा लास्ट जी केस आहे एक आपली राहिलेली आहे ती म्हणजे कुठली, की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी अँड कॉन्व्हेक्सिव्हिटी. म्हणजे जर काही लिक्विड अशा असतात बघा की त्यांच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, 90 डिग्री असतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, 90 डिग्री असतो. दॅट टाइम त्या ठिकाणी त्याचा जो शेप आहे किंवा त्या ठिकाणी काय कंडिशन असेल हे काय करायचं आहे आपल्याला आता या ठिकाणी पाहायचंय. तर नेक्स्ट जी केस आहे ती आपण पाहूया. देन लास्ट 4 केस हियर, काय की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो काय घेतोय आपण या ठिकाणी, 90 डिग्री. लास्ट 4 केस हियर, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हियर 90 डिग्री. देन फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री हियर, तीच डायग्राम आहे बघा. या ठिकाणी असं एक लिक्विड घेतलं आहे आपण की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल, 90 डिग्री असेल. थोडंसं फक्त चेंज करते बघा ह्या डायग्राममध्ये. तर या ठिकाणी दिस इज दी AP, देन AR and here say that AC. देन अगेन हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. A आहे,
इथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये जो मॉलिक्यूल आहे त्याचा स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स वगैरे आपण ड्रॉ केलेला आहे. हे बाकीचं सगळं माहीत आहे. सम पार्ट इन एअर, सम पार्ट इन सॉलिड अँड सम पार्ट इन लिक्विड. दिस इज दी लिक्विड. आता असं एक लिक्विड आपण या ठिकाणी घेतलं की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, 90 डिग्री असतो. इन दिस केस दी नेट कोएजिव्ह फोर्स AC बार इज एक्झॅक्टली ॲट अ 45 डिग्री. तर या ठिकाणी जो नेट कोहेजिव्ह फोर्स या ठिकाणी असणार आहे AC वर, तर या ठिकाणी तो एक्झॅक्टली किती अँगल करतो या ठिकाणी याला 45 डिग्री. हा जो अँगल या ठिकाणी तयार होतोय ना तो काय होतोय 45 डिग्रीचा अँगल या ठिकाणी होतोय विथ आयदर ऑफ द सरफेस ऑफ द रिझल्टंट फोर्स अँड AR इज एक्झॅक्टली वर्टिकल. म्हणजे हा जो AC आहे ना हा AR कसा आहे, एक्झॅक्टली वर्टिकल आहे, बरोबर. आणि मग याला हा जो AC आहे हा काय करतोय, ह्या रिझल्टंट फोर्सला, हा जो AC आहे ना हा रिझल्टंट फोर्सला काय करतोय 45 डिग्रीचा अँगल या ठिकाणी प्रोड्यूस करतोय. अँड या अलॉंग दी सॉलिड सरफेस, कसा आहे हा अलॉंग दी सॉलिड सरफेस. AR कसा आहे अलॉंग दी सॉलिड सरफेस. दॅट टाइम दिस ऑकर्स दी AP इज इक्वल टू दी AC बाय √2. तर ही जी व्हॅल्यू आहे ना या ठिकाणी हा जो AP आहे ना AP काय आहे अडेजिव्ह फोर्स ड्यू टू दी सॉलिड मॉलिक्यूल. तर हा AP जो आहे ना तो आपल्याला काय भेटतो AC बाय √2. तर हाऊ विल गेट दी कंडिशन. तर ही कंडिशन आपल्याला कशी भेटते, तर या ठिकाणी बघा ही जी कंडिशन आहे ही कशी भेटते. या ठिकाणी जर आपण हा असाच उचलला आणि या ठिकाणी ड्रॉ केला बघा A रिझल्टंट, ठीक आहे, काय घेतलं आपण AP, देन ठिकाणी काय घेतला AP, देन AR C. ठीक आहे. आता या डायग्राम मध्ये दिस इज द थीटा, then we know that sin theta is equal to always right RC upon AC, RC upon AC. But we know that RC is equal to AP. Since RC is equal to AP, therefore sin theta is equal to, we'll get AP upon AC, AP upon AC. Therefore we can write AP is equal to AC into sin theta, and AP is equal to sin theta ची जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी काय आहे, साइन थीटा किती घेतलंय 45 आणि ती काय असते 1/√2. देअरफॉर AP इज इक्वल टू विल गेट AC बाय √2, AC बाय √2. दॅट मीन्स हा जो अडेजिव्ह फोर्स आहे इज इक्वल टू आपल्याला काय भेटते कोहेजिव्ह फोर्स बाय √2. म्हणजे जेव्हा AP हे कोहेजिव्ह फोर्स डिवायडेड बाय √2 असतं त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला जी कंडिशन भेटते, दोन कंडिशन भेटतात बघा. पहिली जी कंडिशन आहे ती म्हणजे कॉन्वेक्सिव्हिटी आणि कॉन्केव्हिटी कधी भेटेल बघा. फॉर आता बघा व्हेन फर्स्ट कंडिशन कधी व्हेन AP इज ग्रेटर दॅन AC बाय √2. जेव्हा कंडिशन काय असेल AP ची व्हॅल्यू काय असेल लार्ज असेल, ग्रेटर असेल कशापेक्षा AC बाय √2 पेक्षा. दॅट टाइम दिस इज गिवन बाय द acute angle of contact and this is the concavity condition. इन सेकंड केस जेव्हा AP जर काय असेल AP ची व्हॅल्यू लहान असेल कशापेक्षा AC बाय √2 पेक्षा, तर त्यावेळेस या ठिकाणी जी कंडिशन आपल्याला भेटणार आहे ती कुठली कॉन्वेक्सिव्हिटी आणि हा जो अँगल भेटेल तो कुठला ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी भेटेल किंवा ऑब्ट्यूस अँगल आपल्याला या ठिकाणी भेटेल. तर अशा पद्धतीने बघा हे 4 शेप ऑफ मिनिस्कस आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. इन फर्स्ट केस कॉन्केव्ह शेप ऑफ मिनिस्कस, सेकंड जो होता कॉन्वेक्स शेप ऑफ मिनिस्कस, थर्ड मध्ये आपण बघितला 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि फोर्थ जी केस होती ती फोर्थ जे होतं ते होतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर 90 डिग्री. तर अतिशय महत्त्वाचं टॉपिक आहे बघा परीक्षेला. याच्यापैकी 2 जे आहेत कुठलेही 2 पहिले 2 किंवा हे शेवटचे 2 आर्टिकल पॉईंट याच्यातले काय करू शकतात विचारू शकतात. ओके, थँक्यू.